मग बापू काय चाललंय? काय नाही भाऊ, निवांत बसलो आपलं. काय म्हणतोय दूध धंदा काय म्हणतोय? दूध धंदा काय, आता रेट कमी आहे दुधाला. आता सध्या दूध किती जाते? 40 लिटर जातंय दररोज. 40 लिटर. हा. काय सरकारकडं आंदोलनाचा बी विषय आहे जरा. दूध दर काय वाढायसाठी आंदोलन चालवली, पण काय म्हणावं असं सरकार काय म्हणावं घ्या नाही. दूध धंदा जरा सध्या डॉक्युमेंट दिलेत बऱ्याच लोकांनी, पण अजून काही लोकांचं अनुदान जमा नाही. काय काय जण करायचं? क्वेरी आलेली असते ही. पण दर वाढला असं अपेक्षा आहे. माझं बी जरा लॉस मध्ये जाईल मी बी जरा दूध धंद्यात. शक्यता कमी आहे दर वाढण्याची. देणं झाले लोकांचे 20-30 हजार रुपये देणं झाले मला बी. तुम्हाला काय वाटतंय, रेट वाढेल दुधाला? दर वाढला असं वाटतंय आता. काय करत राहायचं आपलं, जिथपर्यंत परवडते तिथपर्यंत करायचं आपण. 3-4 महिने झालं अजून अनुदान जमा नाही. नाही, होईल असं म्हणते ते बरं का आमदार. पण काय होस्तूर काय सांगावं काय, त्याचा काय विषय नाही. आता गाय किती येते आपल्या? 10 गाय आहेत आपल्याकडे. 10 गाई. दूध किती जाते? दूध आता 4 गायींचं जातंय, 40 लिटर दूध आहे. पशुखाद्य कुठलं वापरताय? संतोष. होय. मग पशुखाद्याचे इतर कष्ट वैरणीची काढल्यानंतर परवडतंय का धंदा आपल्याला? आता सध्या तर चालू काळात काय परवडत नाही. करत राहायचं आपले शेतकरी. वैरण, पेंड, परडा त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट जाते तेच ना. रेट वाढलं, कच्चा मालाचा रेट वाढला तर ती वाढत राहते ना. हा, इकडे दुधाचा रेट कमी आहे, तिकडे 1600-1700 रुपयाला पेंडीत पोत आहे ना. बरोबर करतो पण निवांत. हा हा. आयला ह्या दोघांचं लयच जमायला लागले. ह्या दोघांच फूट पाडायला लागते. काय तर करून दोघांचे चांगले भांडणं लावावं लागते. तू जरा जातो ह्यांची भांडणं लावतो थोडी जास्त. काय जोड काय चाललंय? काय नाही काय चालू नाही, निवांत. लय निवांत बसलाय गप्पा मारत. हा. काय विषय चालू आहे काय? दूध विषय धंद्याचं. दूध धंद्याचं चालू आहे. तिकडे कसं काय? काय ना Loss दिसला मध्ये. तुम्ही दोघं म्हणलं बघावं काय म्हणताय, काय गप्पा चालू आहे जोडीच्या म्हणलं बघावं. आमचं असं काय. बरं बापू, ठीक आहे मी जातो, मला वैरण आणायची आहे. ठीक आहे, ठीक आहे, पावसा जाऊ. पाण्याचं लवकर वैरण काढणे बरं असते हा. बरं बरं भेटू परत हा. हा ठीक चालतंय आहे. चालतंय. काय म्हणतो तर संदीप ती? काय नाही, दुधावर चर्चा चाललेली, दुधाविषयी. कशाला त्या नाद लागला तू? काय बोलतोय भाऊ, माझा नसताना- बालपणीचा मित्र आहे, नाही, नाही, लहानपणापासून नाद लावू आम्ही नको. दोघं एका ठिकाणी वावरलोय. ती तुझ्या असं कसं म्हणू शकतोय भाऊ नाही तू? नाही ती कसं आहे माहिती ते का? शक्य नाही. तुझ्याबद्दल माझ्यापेक्षा एक दिवशी वाईट बोलत होतं म्हणून म्हणलं कशाला त्या नाद लागलाय, कुठं तुला शक्यच काम नाही, ते लावलं लहानपणापासून माझा मित्र आहे. नाही बा आता माझं संदीप सांगायचं बद्दल काम असं आहे बोलू नको माझ्यापाशी. हो, कारण मी बघितलंय माझ्यापाशी बोललेलं आहे, मी तुला सांगतोय बघ. पण माझा तर फुल विश्वास आहे संदीप. हो बाबा तुझ्या पद्धतीनं, कारण माझ्यापाशी बोलले बघ. त्याच्या लय जवळ जाऊ नको, विश्वास ठेवू नको, ते तुला कुठं तर काम लावल. मला माहिती आहे, अनुभव आहे चांगला या गोष्टीचा. मग आता तुला बघ काय करायचं ते तू विचार कर. बघू, माझा लहानपणाचा मित्र आहे तो. बघ आता ती माझा लहानपणीचा मित्र आहे, मला कधीच फसवू शकत नाही. हो, बघू काय मी- होईल ते होईल. मला जेवढं माहिती तेवढं मी तुला सांगितलंय. तुला काय करायचं तू करू शकतो बघ. माझं काम होतं सांगायचं तुला. तुला आता माझ्यावर विश्वास ठेवायचं ठेव, नाहीतर राहू दे. जातो बघ मी. हा बर बर, ठीक आहे, जा. आयला ही असं म्हणतंय, ती तसं म्हणतंय, आता नेमकं विश्वास कोणावर ठेवू दोघांपैकी काहीच कळना मला तर. काय केलं पाहिजे? आयला जरा हलगर्जीपणा झालाय बरं का माझ्या उडदाला. सगळा वेगळा गावात जास्त आले, फवारणी करावं म्हणतोय. बघू आता काय काय होते, बघू आता हळूहळू उडदा घेऊन चांगलं काळजी करून करायला लागते काय तर. काय संदीप काय चाललंय? काय नाही बघ शाजी निवांत आहे. हा आलो हा. का? काय नाही आलो, तू चाललेलो घराकडे म्हणलं दिसला बघा म्हणलं. हा. आलंय चांगलं ओढत का नाही? काय दुर्लक्ष झाले थोडं. काय लक्षच नाही शेतीकडे कसलं काय. काय पैसे पाण्यामुळे जरा थोडं लय कसलं झालंय सगळं आळ्याकडे पडलं झालंय का? घेतो फवारून घेतो की. हा? घेतो फवारून आता जरा पैसे आपदा होती म्हणून जरा मागं मुर झाले. पण होते कवर काय एवढं ते काळजी करायचं काही कारण नाही. मग अजून काय मला वाटतं जरा लक्ष असं शेतीकडे असं इकडे तिकडं. काय करू? हा? करू काय ते ध्यान द्यावं, काय तर कुठं तर बसू गप्पा मारू झाडाखाली, जरा बोलायचं होतं महत्वाचं. बरोबर चल चल मोर चल हा, चल. चला. ठीक आहे, मग काय म्हणतो? काय नाही सकाळी दिसला जोडदारापाशी बोलत बसलेला म्हणलं. काय म्हणतो काय जोडदार? काय आमचं धंद्याविषयी परपंचाविषयी बोलणं असं दुसरं काय असं द्या कसं झालंय काय नाही. होय. हा. बर काय झालं नाही बोलणं? झाले की. होय. हा. काय तुम्ही गेला उठून मी आलो तिथं, जरा वाईट बोलतो आम्हाला. आता मला कोण? सांगू वाटत नाही ती कोण? ते जोडदार तुमचं जरा वाईट बोलतो मला? हा.
ते नसेल बोल, ती माझा दोस्त आहे खास, ती मला म्हणतो कसं तर लय छान आहे काय ती असं तसं नाही बोलणार नाही, बोलूच तुझं शकत ऐकून नाही, घ्यायचं सोडून बोलूच द्यायचं शकत असं नाही ती तसं मला म्हणतो फिक्स तो मध्ये मला. माहित आहे. हा दारू पिते कुठं गुटखा खाते डाव खेळते तसं म्हणत होतो मला. मला तसं म्हणतो तर दारू पिते डाव खेळते आडकाडा लावते लगा मी सगळ्या असं लय मनातल्या नाव ठेवत होतं मला. म्हणला असतं नुसतं म्हणला बघायचं असतं आपलं गोड बोलून राहायचं म्हणला पण असं करतोय तिला म्हणला. त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतोय प्रपंचातल्या, तिला माझ्याबद्दलच आपल्या शब्दाला काय बी बोलत जाते. माझं सांगायचं काम होतं मी माझा विश्वास बसत नाही याला, माझा एवढा जवळचा मित्र माझ्याबद्दल असं बोलायला वाटत नाही. माझं सांगायचं काम होतं मी सांगितलं. चालतंय आता इथनं वर मी बी हातचा देऊन राहतो, सावध राहतो जरा मी. चालतंय बघा तुमचं मी येऊ आम्ही. बरोबर, मी चालतंय, म्हणलो म्हणून चालतंय. सांगायचं ना. नाही, बरं झालं माझं डोळं उघडलं, हा, बरं मला चालतंय. सावध केलं. हा, येऊ. हा चालतंय चालतंय. मित्रांनो या वेळातून सांगायचं तात्पर्य एकच की कानापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा. कारण असं केलं तर ही जवळची नाती तेवढी टिकणार नाहीत.